नवी दिल्लीमध्ये गुरुवारी भाजपा मुख्यालयामध्ये केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली। भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक पार पडली। यावेळी आदरणीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर नेते उपस्थित होते। पालघर तालुक्यातील बोईसर जवळील कुडण येथे अज्ञात इसमाने 2 सख्ख्या भावांची हत्या केल्याची घटना घडली आहे। ही घटना गुरुवारी रात्री 9 वाजल्याच्या सुमारास घडली असून हत्या करणारी व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। भीमराव पाटील, मुकुंद पाटील अशी मृत भावांची नावे आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये डोंगरगाव येथील 20 ते 25 शेतकऱ्यांना पेंटाकळी धरणामुळे आपल्या शेतात जाता येत नाहीये। शासनाने शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून द्यावा यासाठी शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलंय। रस्ता न दिल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय। आदित्य ठाकरे पुन्हा नाशिक दौऱ्यावर आहेत। येत्या 3 मार्चला आदित्य ठाकरे यांची घोटीमध्ये सभा होणार आहे। नाशिकमध्ये खांदेपालट झाल्यानंतर आदित्य ठाकरे नाशिक दौरा करणार आहेत। मागच्या दौऱ्यामध्ये घोटी येथील सभा काही कारणासाठी रद्द करण्यात आली होती। आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे नाशिकवर लक्ष केंद्रित करत आहेत असं दिसून येत आहे। छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटी रुग्णालयामुळे यापुढे रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईकांना पास बंधनकारक केला जाणार आहे। हा पास असेल तरच त्यांना प्रवेश दिला जाईल। मंगळवारी 5 मार्चपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचं अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे यांनी सांगितलं। नाशिक महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करत शहर बस सेवा सुरू केली। सिटीलिंक ठेकेदार कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन करीत नसल्याने दर 6 महिन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे। आता पुन्हा गेल्या 2 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचं वेतन थकल्यामुळे गुरुवारी सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। अकोला जिल्ह्यातील भंडारस गावाजवळ असलेल्या मोटो कार्लो कंपनीच्या कॅम्पमध्ये चौकीदारी करणाऱ्या एका व्यक्तीला आरोपींनी शिवीगाळ करत धमकावून मारहाण केली, तर नोकरी करायची असल्यास 10,000 रुपये प्रतिमाह देण्याची मागणी केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। दोन्ही आरोपींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। शुक्रवारी विधान परिषदेचे 10 आमदार निवृत्त होत आहेत। आमदार अनिकेत तटकरे, नरेंद्र दराडे, रामदास आंबटकर, विप्लव बजोरिया, प्रवीण पोटे, सुरेश धस, विलास पोतनीस, निरंजन डावखरे, किशोर दराडे, कपिल पाटील यांच्या नावाचा समावेश आहे। विधान परिषदेमध्ये सध्या एकूण 78 सदस्य आहेत। निवृत्त होणाऱ्या आमदारामुळे रिक्त होणाऱ्या जागांची संख्या आता 31 वर पोहोचणार आहे। मुंबईकरांवरील पाणी कपात तुर्तास टळली आहे। भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा सध्या 43% असून राज्य सरकारने राखीव साठा मंजूर केल्यामुळे त्यात आता वाढ होणार आहे। त्यामुळे येत्या उन्हाळ्यामध्ये 1 मार्चपासून प्रस्तावित करण्यात आलेली पाणी कपात टळली आहे। नाशिक शहरातील काही भागामध्ये 2 दिवस पाणीबाणीची समस्या असणार आहे। नाशिक रोड, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम भागामध्ये पाणीपुरवठा बंद असेल। रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे। जलशुद्धीकरण केंद्राजवळ दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद असेल। 2 दिवस पाणी जपून वापरावे असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे। राज्यात इयत्ता 10वीच्या परीक्षेला 1 मार्च म्हणजेच आजपासून सुरुवात होते। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा एकूण 9 विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणार आहे। तसेच या परीक्षेसाठी एकूण 16,09,445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून एकूण 5,086 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे। या संदर्भातील माहिती पुणे बोर्डाकडून देण्यात आली आहे। राज्यासह देशामध्ये पुढील 24 तासात पावसाची शक्यता आहे। पश्चिमी चक्रवातामुळे मुंबईसह राज्यामध्ये गुरुवारी सकाळपासूनच पावसाची हजेरी पाहायला मिळते। शुक्रवारी रात्रीपासून मुंबई, नवी मुंबईसह राज्यात अनेक भागामध्ये रिमझिम पाऊस झाला। मुंबईमध्ये मध्यरात्री दादर, परेल भागामध्ये पावसाच्या तुरळक सरी पाहायला मिळाल्या, तर नवी मुंबईमध्ये आज पहाटे पावसाची रिमझिम सुरू होती। पश्चिमी चक्रवातामुळे राज्यासह देशामध्ये आज पावसाची शक्यता कायम आहे। पुढील 24 तासात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज IMDने वर्तवला आहे।
पुणे विद्यापीठामध्ये चंदनाच्या 2 झाडांची चोरी झाल्याची घटना घडली आहे। 2 झाडे चोरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। चोरीच्या घटनेमुळे विद्यापीठातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। कर्मचाऱ्यांवर चोरट्यांनी दगडफेकही केली आहे। लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते। राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात असताना लोणावळ्यामध्ये राष्ट्रवादीत मोठी नाराजी असल्याची माहिती समोर आली। याच नाराजीतून तब्बल 137 जणांनी राजीनामा दिला आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। मुंबईची दुसरी लाईफलाईन समजली जाणाऱ्या बेस्टच्या पासदरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। 1 मार्चपासून ही दरवाढ लागू झाली आहे। बेस्टने आता दैनिक पासदरामध्ये 50 रुपयावरून 60 रुपये अशी वाढ केली आहे। तर अमर्यादित मासिक पास आता 750 रुपयावरून 900 रुपये झालाय। गणवेशधारी विद्यार्थ्यांकरता पूर्वीप्रमाणे मोफत पास असणार आहे। मनमाडमध्ये भीमसैनिकांकडून भिडे गुरुजींची गाडी अडवली होती। मनमाड मार्गे धुळ्याकडे जाताना चौफुलीवर गाडी अडवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडी अडवणाऱ्यांना ताब्यात घेत भिडे गुरुजींची वाट मोकळी करून दिली। बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर पंचायत समितीमध्ये 10वी 12वीच्या प्रश्नपत्रिका ठेवलेल्या खोलीमध्ये एका मद्यधुंद शिक्षकाने राडा केला। महेंद्र साठे असे शिक्षकाचे नाव असून या शिक्षकाची नियुक्ती वरवट बकाल येथे एका कार्यशाळेमध्ये केलेली होती। मात्र शिक्षकाने कार्यशाळेत न जाता पंचायत समितीतील प्रश्नपत्रिका ठेवलेल्या खोलीमध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली। होळीच्या सणापूर्वीच गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ करून सरकारने सर्वसामान्यांना झटका दिलाय। सरकारी तेल आणि वायू कंपन्यांनी ही वाढ आजपासून करणार असल्याची घोषणा केली आहे। दरम्यान ही वाढ 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरसाठी करण्यात आली आहे।